बावनकुळे साहेबांच्या अनुमतीने संगीताताई खांडेकर यांचं नाव लेखी पत्र दिल्यावर पक्षामध्ये हे अनुशासन कधीही असू शकत नाही की एका आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी सारिकाताई संदूरकर यांना भरीस घातलं. म्हणजे उद्या त्यांनी पक्षाचं अनुशासन हीनता करायची. आणि कारण काय द्यायचं तर पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर काय. मग तोच नियम त्यांच्या गटाचे उपमहापौर होते, त्यांचं नाव आलं तर तो नियम तिथेही लागायला पाहिजे होता. मग तिथेही दुसरा फॉर्म भरायला पाहिजे होता, पण असं झालं नाही. तुमचा अंगुली निर्देश किशोर जोरगेवारांकडे आहे का? तुमचा अंगुली निर्देश किशोर जोरगेवारांकडे आहे का? ऐसा है, समझने वाले को इशारा काफी है. जनता समझ गई और पत्रकार नहीं समझे तो यार कैसा होगा. हे सगळं ऑपरेशन तुम्ही घडून आणलं, त्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही दिली होती का? चर्चा काही झाली होती का? मी स्वतः माननीय कोठेकर साहेबांची दिवसातून 4दा चर्चा करायचो, बावनकुळे साहेबांशी चर्चा करायचो आणि मुख्यमंत्री महोदयांची अनुमती घेतली जेव्हा उभाटाला 1 वर्ष देण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू असताना. मग जेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री महोदय असं मला म्हणाले की 1 वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर 1.25 वर्ष द्या, पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा जागा पाहिजे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला महापौर दुसऱ्यांना देता येणार नाही, पण 1 वर्षाच्या ऐवजी 1.25 वर्ष तुम्हाला देता येईल. 4.25 वर्ष मात्र भारतीय जनता पार्टीचा महापौर. चर्चा झाली होती मुख्यमंत्र्यांसोबत. तुम्ही गटनेता जो आहे तो जोरगेवारांनी मागितला आणि महापौर पदाचा उमेदवार हा तुमच्या गटाचा मागितला होता, काय सांगणार? नाही, मी माझ्या गटाचा महापौर पदाचा उमेदवार मागितला नव्हता. जेव्हा पक्षाने मला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, मी सांगितलं मला काही नाही, मग पक्षाचा कार्यकर्ता पाहिजे. पक्षात जो सेवा करतो, पक्षाचा निष्ठावान आहे, त्याला संधी दिली पाहिजे एवढं मला वाटतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा जोरगेवार साहेबांनी गटनेता त्यांचाच पाहिजे असा आग्रह केला. मी मुख्यमंत्री महोदयांना असं म्हणालो आणि कोठेकर साहेबांनाही म्हणालो ठीक आहे, त्यांची इच्छा गटनेत्याची आहे तर गटनेता देऊन टाका, महापौर आमचा द्या. कारण तेव्हा मला माहिती आहे की महापौर घेण्यासाठी कोणी कबूल यासाठी नव्हतं, तेव्हा महापौर येईल याच्यावर विश्वास नव्हता. आणि जेव्हा आता महापौर झाला तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आलं की काहीही होऊ शकतं. भाऊ, चंद्रपूर पॅटर्न हा आता संपूर्ण राज्यात राबवला जाईल का? महाराष्ट्राला या घटनेने नवीन राजकीय दिशा मिळेल असं म्हणता येईल का? नाही, असं आहे, याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चंद्रपूरशी संबंध नसतो. चंद्रपूरच्या जनतेचे हित लक्षात घेऊन दोघांनाही बहुमत नव्हतं. जो प्रयत्न करेल त्याचा महापौर हा विषय होता. काँग्रेसलाही काही नगरसेवक त्यांच्या आगे नव्हते. त्यांनाही इतरांची म्हणजे त्यांच्यासोबत नसलेल्यांची मदत घ्यावी लागत होती. त्यांचे स्पष्ट 30च आगे होते. बाकी जी काही मदत घ्यावी लागत होती दोघांना समान संधी होती. आमच्याकडे 24 होते, त्यांच्याकडे 30 होते. आमच्या दोघांनाही स्पष्ट बहुमत नव्हतं. आता संधीचं सोनं जो करेल त्याला संधी साथ देईल. आम्हाला संधीनी साथ दिली आणि विशेष करून मी संदीप गिरे, नंदू दागरकरजी, श्री आमचे प्रशांत दानवजी, इतर सर्वांचं आणि विशेष करून श्री राहुल पुगलिया यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. ते जरी काँग्रेस पक्षाचे असले त्यांनी सुद्धा पहिली मीटिंग त्यांच्याच घरी घडवून आणली होती आणि त्यातून सुद्धा एक चांगलं वातावरण हे आमच्या महानगरात तयार झालं. आणि त्यांनी सुद्धा अपेक्षा एवढी व्यक्त केली की आमचं कुटुंब हे इतके वर्ष जरी काँग्रेसचं असलं तरी जो विकास आम्हाला चंद्रपूरमध्ये हवा आहे तो तुम्हीच करू शकाल हा विश्वास आम्हाला आहे. म्हणून आमचं हृदय काँग्रेसचं आहे, पण या महापौराच्या संदर्भातली मदत मात्र आम्ही तुम्हाला. चंद्रपूरमध्ये तुमचे काल फ्लेक्स झळकले, चाणक्य, किंग मेकर, या सगळ्या याच्या मागे तुम्ही होते हे माहिती आहे? नाही, प्रश्न चाणक्य किंवा किंग मेकर हा विषय नाही. कार्यकर्त्यांना आनंद होतो, कार्यकर्त्यांना हरी हुई बाजी जो जीतता है असं त्यांना वाटतं आणि म्हणून मग ते प्रेमाने लावतात. आणि तुम्हालाही माहीत आहे की चंद्रपूर शहरामध्ये आता भाजपमध्ये सुद्धा 2 गट आहे आणि त्या गटामुळे अशा प्रसंगी आमच्या सोबतचे जे कार्यकर्ते असतात त्यांना हे वाटणं स्वाभाविक आहे. त्यांना पहिल्यांदा जेव्हा गटनेता आपल्या गटाचा जागा नाही तेव्हा त्यांना थोडंसं दुःख झालं, पण महापौर जागानं आनंद उतू जाणार आहे हे तर स्वाभाविक आहे. जोरगेवारांनी काल क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सूत्र जे आहे ते तुम्ही हलवत होते. नाही, ठीक आहे, त्याचा काय नाही. ॲग्रीमेंट कोणासोबत जागा, करार कोणासोबत जागा, स्टॅम्प पेपरवर करार आहे असं कोणीही काही ॲग्रीमेंट घेत का? ॲग्रीमेंट कोणी केलं हे माहीत असताना असं श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न कोणी केल्याने त्याचा फायदा होत नाही. भाऊ, एक मिनिट,
भाऊ, एक प्रश्न असा आहे, किशोर जोरगेवार यांनी ज्या पद्धतीनं बेशिस्त वर्तन केलं, तक्रार तुम्ही करणार आहे का? तुमची मागणी काय? त्यांच्यावर कोणती कारवाई किशोर जोरगेवारांवर करण्यात यावी या सगळ्या घटनेमध्ये? नाही, असं आहे की पक्षाच्या चौकशी अंती निर्णय योग्य क्षणी घेत असतो. त्यांनी पहिला निर्णय केला की त्यांच्या गटाचा असणारा जो महानगराचा अध्यक्ष होता त्याला पदच्युत केलं. मला व्यक्तिगत रीतीने वाटते पक्ष प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतं आणि कधी काय करायचं हे पक्ष ठरवत असतो. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. हे पार्टीला मला माहिती आहे कारण मी प्रदेशाध्यक्ष राहिलो आहे. योग्य क्षणी पक्ष म्हणून बेशिस्त अनुशासनहीनता वागणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि कितीही मोठा नेता असला तरी त्याच्यावर कारवाई ही निश्चित होते. आता ती 1 महिन्यानी व्हायची की 1 वर्षांनी व्हायची ही योग्य क्षणी ठरत संजय राऊत असते. असे म्हणाले की काँग्रेसमध्ये जी अंतर्गत गटबाजी होती त्यामुळे आमच्या स्थानिक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय. ही चांगली गोष्ट आहे ना. मी काँग्रेसलाही धन्यवाद देतो की त्यांनी अशा पद्धतीने गटबाजी केली, एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आणि त्यांचं लक्ष हे स्वतःच्या गटबाजीपेक्षा ते नेहमी आमच्या गटबाजीकडे लक्ष देऊन होते. त्यांच्या घरात कधी आग लागली हे लक्षातच आली नाही आणि आमच्या घरात अगरबत्ती पेटत होती, त्यांना वाटली आग लागली, आग लागली, आग लागली आणि त्यांचं घर पेटून बसायचं. राज्यात उबाटाची कट्टी असताना चंद्रपुरात मात्र घट्टी पाहायला मिळाली. काय कुठं? चंद्रपुरात दीर्घकाळ चालणार आहे का? अहो, कुठं कट्टी आहे? शेवटी तेही आमचे 25 वर्ष सत्तेत मित्र होते. त्यांनी 2019मध्ये अशी वर्तणूक केली नसती आणि काँग्रेसमध्ये गेले नसते. आमची मैत्री 25 वर्ष होती ना. माझ्या माहितीप्रमाणे ही देशातली दीर्घकालीन मैत्री आहे. पण ठीक आहे, आमची मैत्री तुटू नये या दृष्टीने आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आमची जी काही वैचारिक बांधिलकी होती ती आजही आम्ही एकनाथ शिंदेजींच्या रूपाने आमची आजही कायम आहे. त्यामुळे आमची कट्टी आहे गट्टी आहे हा विषय नसून शेवटी स्थानिक स्तरावर काही निर्णय होत असतात. शहराच्या विकासाची जबाबदारी सर्वच पक्षांवर आहे. आमच्या कट्टीचा परिणाम हा शहराच्या विकासावर होणं हे कोण्याही पक्षा